चांगली बहीण चांगला भाऊ आपल्याला मिळालेला आहे, आपण सांभाळत नाही त्यांना. जितका वेळ मोबाईलमध्ये देतो तितका जर भावाजवळ बसवण्यात गप्पा मारण्यात घालवला ना तर घरातलं वातावरण बिघडणार नाही. सगळ्या भावांनी तुम्ही किती मोठे झाले, तुम्हाला नातूपंतू झाले तरी दररोज 10-15 मिनिट दोघं भाऊ बसा, चर्चा करा, प्रगती होईल. एकत्रित कुटुंबाची दिशा काही वेगळी असते. महिना 2-2 महिने वर्ष भाऊ भावाशी बोलत नाही. 1000 मेसेज सेंड करतात लोक चांगले दिवसभरात, या ग्रुपून त्या ग्रुपला. काय पुरुषार्थ केला लेका जीवनात? अरे तुझ्या जीवनात खरं किती उतरलंय ते? तुझ्या भावाची काय जागा आहे? त्या काळात राक्षसाला कळत होतं रावणाचा उद्धार व्हावा म्हणून सगळे रावणाच्या पक्षात राहू नका, एखादा बिभीषणासारखा रामाकडे पाठवा, आपलं श्राद्ध करायला बिभीषण तरी शिल्लक राहील. राक्षसांना कळत होतं की एखादा बिभीषणाचा सैन्यात भरती करा आपल्याला. म्हणून भावावरती बहिणीवरती प्रेम करणं माणसानं शिकलंच.